बीडच्या केजमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमध्ये कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. खुद्द मुंडे यांनी देखील तशी कबुली दिलेली आहे. भाजप आमदार सुरेश धस सातत्याने आका असा उल्लेख मुंडे यांना लक्ष्य करत आहेत. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मौन चर्चेचा विषय आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार शांत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळातील सगळ्यांनाच पडलेला असताना एक मोठी अपडेट समोर येते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर धरत असताना ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. संतोष देशमुखांच्या हत्येची चौकशी निपक्षपातीपणे व्हावी यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून दबाव वाढत आहे. एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी देखील केली. त्यानंतर तडकाफडकी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. राजीनाम्यावरून दबाव वाढल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची मंत्रालयातील दालनात भेट घेतली होती. त्यानंतर आता अजित पवार अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाल्याच्या चर्चा आहेत. अमित शहांबरोबर अजित पवारांची जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते. दुसरे कारण म्हणजे सुनेत्रा पवार यांना लोकसभा सचिवालयाकडून जो शासकीय बंगला मिळाला आहे त्या घराची पाहणी करण्यासाठी आल्याची चर्चा देखील आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. अमित शहांच्या भेटीच्या 2-3 शक्यता वर्तवण्यात येत आहेत. बीड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांची सकाळी भेट घेतली. बीड जिल्ह्यात खून, मारमाऱ्या आणि अपहरणाच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी बजरंग सोनवणे यांनी भेट घेतली होती.